तुमचं व्हॉट्सअप इथं ओपन करा पहिल्यांदा. व्हॉट्सअप पण करू का तिथं? लय वेळ लागलो. करा. तुमच्या ह्याच्यात जाऊ काय? तुमचं व्हॉट्सअप ओपन करा. एक मिनिट. हॅलो. Yes, sir. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. So, is you all installed Telegram and join FY BTech C Yes, sir. C group? Yes, sir. Okay. So, there is one link. तर त्याच्यावरती बघा, तुम्हाला आतापर्यंत काही प्रॉब्लेम होता टेक्निकल, तुम्हाला दिसत नव्हत्या नोट्स किंवा व्हिडिओ जे आपण अपलोड करत होतो अगोदर, तर तुम्हाला दिसत नव्हत्या. तर त्याच्यामध्ये थोडा चेंज करून तिथे एक लिंक दिलेली आहे बघा. लिंक दिली आहे का बघा, सगळ्यांनी बघा, जावा त्याच्यावर. टेलिग्राम ओपन करा सगळ्यांनी. आले सर. आले ना? हा. जानेवारी 30 मध्ये हे किती वाजता आलेली आहे? 12:57 आलेले बघा. आहे? आले का? होय. हा. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे जे ऍक्टिव्ह आहेत गुगलची ईमेल आयडी, ते ईमेल आयडी तिथे दिसतील. बरोबर आहे? दिसतात का?
म्हणजे जो कोणता ऍक्टिव्ह असेल त्याच्यानुसार तुम्हाला दिसतील ते. तर त्यातल्या कोणत्याही एका मेल आय डी वरती क्लिक करा आणि ओके बटन क्लिक करा. बघितलं हा. काय काय येते बघा जरा सांगा मला. टाइम टेबल हा EPM1 टाइम टेबल आले. हा हा सगळ्या ठीक आहे पुढे सब्जेक्ट नाव आहेत. सब्जेक्ट हा नेम सब्जेक्ट येते. बरोबर आहे. मग आता त्यातला कोणताही एक सब्जेक्ट घ्या. बीएमई वरती जावा आपल्या सब्जेक्ट वरती. BME. बीएमई क्लिक केलं. हो. हा. हा त्याच्यामध्ये बघा आपले सगळे डिटेल्स म्हणजे कोणते कोणते लेक्चर झाले, काय काय झाले, कोणत्या डेट्सला झाले. हा झाले. बरोबर आहे. किती लेक्चर दिसतात तुम्हाला? लेक्चर 8 आहेत. 8 8 झाले आहेत सर. म्हणजे 29 तारखेपर्यंत, कालच्या तारखेपर्यंत. बरोबर आहे. हा. त्याचबरोबर पुढच्या बाजूला तुम्हाला डेट झाल्यानंतर टाइम नंतर पॉइंट कव्हर्ड इन द लेक्चर आणि त्याच्या पुढे लिंक ऑफ लेक्चर्स दिसतात बघा. हा. हा. म्यूट करा सगळ्यांनी. ओके. आता ठीक आहे. जर इथं ज्या लिंक आहेत, ओके, इथं ज्या लिंक आहेत या लिंक मध्ये आपले लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर आता EM ला जावा. ओके, यू कॅन अनम्यूट इफ यू वॉन्ट टू टॉक समथिंग. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही मी विचारेल त्यावेळेला अनम्यूट करा स्वतःला, काय अडचण नाही. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये किती लेक्चर्स झालेत बघा. हॅलो समवन. 8 झाले. हा याच्यामध्ये 8 लेक्चर झालेले आहेत. त्याच्यानंतर पीडीएफच्या शेवटी 2 पीडीएफच्या फाईल पण टाकलेल्या आहेत बघा सरांनी. बरोबर आहे, स्टडी मटेरियल साठी. हो सर. काय आहेत? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नोट्स अप टू 30 जानेवारी. बरोबर आहे. हा आणि त्याच्या खाली पीपीटी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या पण लिंक्स आहेत. म्हणजे ह्या तुम्हाला अगोदर दिसत होत्या का? हॅलो का तुम्ही नाही सर. हा म्हणजे तुम्ही अगोदर ट्राय पण केला नव्हता. अगोदर no, दिसत sir. नव्हतं सर. हा मग ते आज लिंक आम्ही दिलेल्या आहे त्यासाठी. तर तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही नोट्स त्या लिंक वरती जर क्लिक केलं तर परत तुम्हाला ईमेल आयडी मिळेल बघा. एखाद्या ह्याच्यावरती क्लिक करून सरांनी कॅम्प स्कॅनर वरती करून टाकलेले आहेत नोट्स. एखाद्या पहिल्या ह्याच्यावर नोट्स वरती क्लिक करून बघा, पहिल्या लिंक वरती त्यातल्या. केलं? ओके. सर नोट्स आहेत. नोट्स आहेत ना? हा. हा कॅम्प स्कॅनरने केलं म्हणजे ते तुम्हाला यूज करता येईल. आता त्याच्यानंतर एखादी कोणीतरी व्हिडिओ वरती क्लिक करून बघा. वर लिंक आहेत व्हिडिओ लेक्चरच्या. म्हणजे आपण एखादं लेक्चर तुम्ही बघू शकता परत एखाद्या वेळेस. तुम्हाला जर एखादं लेक्चर समजलं नसेल तर त्यावेळेला तुम्ही हे लेक्चर परत एकदा ओपन करून बघू शकता काय झालेलं आहे त्याच्यामध्ये किंवा काय नाही. याचा अर्थ आपण जे काय लेक्चर्स वगैरे घेतोय पूर्णपणे रेकॉर्ड होत आहे. ओके. ठीक आहे. आता परत काय करायचं? हॅलो सर. बाकीचे व्हिडिओ दिसतात सर पण बीएमईचे दिसत नाही. अनअवेलेबल दाखवतो. टॉप राईट कॉर्नर 3 साइड कॉर्नर त्याला जर क्लिक केलं तर इम्पॉर्टंट मेसेजेस म्हणजे लिंक जॉईनिंगचं पहिलं त्याला क्लिक करून ह्याला क्लिक करायचं काय? हा हॅलो. आता परत काय करा, आले का सगळे जॉईन होतात अजून काय जण? सो वी विल वेट फॉर सम टाइम अप टू दिस. यू कॅन चेक सम सब्जेक्ट्स. तुम्हाला काय काय सब्जेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये काय काय लिंक्स टाकलेले आहेत ते तोपर्यंत तुम्ही चेक करा थोडा वेळ. सर बीएमईचं दिसत नाही. बीएमईचं दिसत नाही? हा सर, दिस व्हिडिओ इज प्रायव्हेट म्हणते. ओके ओके. ते करताना प्रायव्हेट केलं असेल. ओके, आय विल मेक इट पब्लिक आफ्टरवर्ड्स. ओके, युट्यूबवरचे व्हिडिओ ना? हा सर. हा ते प्रायव्हेट झालं असेल पहिला, सुरुवातीचं असेल ते. मेकॅनिक्सची बघा ती परत करतो मी पब्लिक. ओके सर. तिथे कसं असतं व्हिडिओ ज्या वेळेला आपण अपलोड करत असतो त्यावेळेला तिथं थोडेसे हे असतात म्हणजे प्रायव्हेट पब्लिक वगैरे. त्यातलं प्रायव्हेट केलं असेल ते पहिला सुरुवातीला, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही.
सगळ्याचे काय करा, सगळ्याच सब्जेक्ट मध्ये जावा आणि थोडं करू, क्लिक करून बघा त्याच्या लिंक्स वरती. स्टडी मटेरियल ओपन होते का? चालतं, फक्त BME चं प्रायव्हेट म्हणून दाखवतो. बीएमई तर सगळेच प्रायव्हेट म्हणून दाखवतात का? हा सर. ओके. बीएमएचं काय झालं, आपल्याकडे तीन चार लिंक आहेत, त्यातल्या 2 लिंक पहिल्या तर ते होस्ट माळगे मॅडम झाल्यामुळे तिथं आपल्याला करता आलं नाही, पण ज्या आहेत त्या प्रायव्हेट आहेत का बाकीच्या? हा सर. ठीक आहे. हो सर. ओके. त्याच्यावरतीच तुम्हाला परत मी PDF वगैरे पण याच्यावरतीच टाकून देईन परत मी, किंवा सगळेच स्टाफ तुम्हाला याच्यावरती जोपर्यंत आपलं ऑनलाईन चालू आहे तोपर्यंत याच्यावरती तुम्हाला स्टडीचं मटेरियल देतील. त्याच्यामुळे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. न्यू मेंबर्स काय चाललंय कळालं का? सर हा. सर BME चे 2-3 लेक्चर, पहिले 2-3 लेक्चरचे व्हिडिओ आहेत. ते हा, दिसत पहिल्या नाही, त्याच्यावर. पहिल्या एकाचे ते असेल, करायचं. त्याच्यानंतर 2 नाहीत. हा. त्याच्यानंतर 2 आहेत, एक कालचे आणि परवाचे अपलोड करायचे अजून. ओके. हा. आणि ओके, इन लास्ट लेक्चर माझा व्हिडिओ चालू करू. Okay, in last lecture we have studied about the reciprocating compressor and working of the reciprocating compressor, how reciprocating pump works. But last time, due to some technical problem, we cannot open the simple video of that reciprocating compressor. So we have this video now. So we will see how reciprocating compressor works. This is simple animation. You can observe here this is the simple construction or animation of the reciprocating compressor. This is the working condition of the compressor. Now they are going to show here. So this is the piston, which is having. So this piston may be arranged in the opposite or in V direction. On the top of the piston, we have suction valve and the discharge valve. As piston moves with the rotation of the crank, as crank rotated, piston will move in the reciprocating way. So this is the lower pressure side, this one is the lower pressure side, and this one is the higher pressure side. Here they do not provide the cooling jacket, they don't show. Any cooling jacket. So this one is the suction valve, this one is the delivery valve. As crank start rotating, so piston will move from inner dead center to the outer dead center. So this is the first stroke, and as piston start moving from top dead center to the outer dead center, the vacuum is created, and due to that vacuum or the pressure, negative pressure created, due to that suction valve get open and the atmospheric air is filled in that chamber. As piston reaches to the outer dead center, the suction valve get closed and piston start moving from outer dead center to the inner dead center. And because of both valves are closed, the air will be trapped between cylinder and piston is pressurized. And as pressure goes on increasing, at a certain point, the discharge valve get opened and the pressurized air is removed from that, discharged from that cylinder, and it will be stored into the tank. This is again, this process will continue and we will get continue discharge as a pressurized air here. Okay. So this another one is video, another one video is there. Okay, we have to first stop share. Okay, समझ लेती वीडियो? हो सर. हाँ, Yes, sir. येस सर. सिंपल व्हिडिओ आहे. अजून एखादी आपल्याला व्हिडिओ सापडते का बघू त्याच्यामध्ये. व्हिडिओ दिसत नाही. अजून दिसत नाही.
Okay. Again, videos are not visible here, so we will proceed for our PowerPoint. So we will see next. Share. So yesterday we have studied about the compressor. What is the function of compressor? Compressor is used to compress the air with the work of mechanical energy. Mechanical एनर्जीच्या बदल्यामध्ये आपण एअर प्रेशराइज्ड करतो, कॉम्प्रेस करतो. हे जे काम करतं त्या डिव्हाइसला आपण कॉम्प्रेसर म्हणतो. So these are the applications, these are classifications, then positive displacement. This is the diagram, constructional diagram of the simple constructional diagram of the reciprocating compressor. Yesterday we have studied that. Then this is the principal operation, how working, we have already discussed at these points. Then this is the types of the reciprocating compressor, that single acting reciprocating compressor and double acting reciprocating compressor. Then one more classification is there. It is related to the single stage compressor and the multi-stage compressor. This one is also discussed yesterday, where single stage compressor contains only one cylinder and one piston. But in multi-stage compressor, the two or more than two piston cylinder arrangement connected together to compress the air. Such type of arrangement is called as the multi-stage compressor. Then these are the some advantages of multi-stage compressor over single stage compressor. So what are these? So we will get more pressurized air within a less heat. And now we will go for the next compressor, that is the rotary compressor. Okay, this is also a positive displacement compressor. हा सुद्धा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे. रोटरी कॉम्प्रेसर म्हणजे याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत रोटरी कॉम्प्रेसरचे सुद्धा. मग त्याच्यामध्ये काही महत्वाचे आहेत ते म्हणजे लोब टाईप आहेत, व्हेन टाईप आहेत, स्क्रू टाईप आहेत, असे पंप सुद्धा आहेत बरं का. व्हेन पंप आहे, लोब पंप आहे. ज्या वेळेला याचं फंक्शनल फ्लुइड हे लिक्विड यूज केलं जातं, म्हणजे वॉटर किंवा एखादं ऑइल यूज केलं जातं. इंडस्ट्रीमध्ये शक्यतो ऑइलसाठी वगैरे हे पंप यूज केले जातात. त्यावेळेला लिक्विड ज्या वेळेला यूज केलं जातं त्यावेळेला आपण त्याला पंप म्हणतो. आणि ज्या वेळेला हे एअरसाठी किंवा गॅसेससाठी, गॅस कॉम्प्रेस करण्यासाठी ज्या वेळेला यूज केले जातात याला या वेळेला आपण त्याला कॉम्प्रेसर म्हणतो. ओके, तर याचे मेन टाइप्स कोणते कोणते आहेत बघा. त्याच्यामध्ये लोब टाईप आहे, व्हेन टाईप आहे आणि स्क्रू टाईप आहे. ओके, याच्यामध्ये 3 टाईप दाखवलेले आहेत आपल्याला इथं. पण आपल्या सिलेबस मध्ये याच्यामधला फक्त एकच आहे. कोणता आहे, कोण सांगेल काय? वेन टाइप. Yes, correct. In our syllabus, in previous syllabus, we have all these compressors, but as in new syllabus, we have only one compressor, that is the vane type compressor. Okay, so we will see what is the working with the diagram. It is very easy to understand the working and construction of the equipment or the machine. एखाद्या डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या मशीनचं वर्किंग किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन लक्षात येतं. म्हणजे बीएमई मध्ये ज्या ज्या ठिकाणी डायग्राम्स आहेत त्या आपण खूप प्रॅक्टिस केल्या पाहिजेत काढण्याचं. जेवढ्या आपण व्यवस्थित डायग्राम काढू तेवढ्या आपल्याला जास्त त्याचा फायदा मिळेल. कारण बऱ्याच वेळेला मी चेकिंग करताना बघतो किंवा मी स्वतः पेपर चेक करतो त्यावेळेला पण बऱ्याच वेळेला असं होतं की पहिले जे 2-3 पेपर आहेत ते फक्त व्यवस्थित वाचून चेक केले जातात आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला डायग्रामकडे बघून जर डायग्राम बरोबर असेल तर त्यांनी लिहिलेलं काय आहे हे बऱ्यापैकी बरोबर असेल अशा हिशोबाने त्याला मार्क दिले जातात. पण आतमध्ये काय लिहिलेलं आहे ते फक्त त्या विद्यार्थ्याला माहित असतं. ओके, ज्यांनी खरोखर स्टडी केलेला नाही त्यांच्यासाठी सांगतो बरं का. जे स्टडी करतात ते व्यवस्थित लिहितात, त्यांचं वाचलं तरी त्यांना काय भीती नाही. भीती कोणाला आहे, ज्यांनी एकच ओळ 4 वेळा लिहिलेलं आहे, फक्त शब्द बदललेले आहेत इकडे. ओके, 1-2 ओळी माहीत असतील तर त्याचं एक पेज कसं करायचं ते अगोदर पण मी डिस्कस केलं. तर त्यावेळेला ह्या तुमच्या डायग्राम ज्या आहेत ह्या जर ॲक्युरेट असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जरी थोडंफार इकडे तिकडे केलं तरी ते त्याच्यामध्ये खपून जाऊ शकतं. ओके, सो कम टू द पॉइंट नाउ. दिस इज द व्हेन ब्लोअर. इज डायग्राम विजिबल नाउ? येस सर. या, ओके. नाउ लिसन केअरफुली. डायग्राम समजली की तुम्हाला सगळं समजलं. आणि आपल्या याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग एवढं जास्त प्रमाणात आपल्याला विचारलं जातं त्याच्यामुळं डायग्रामकडे थोडंसं लक्ष द्या. सो इफ यू ऑब्झर्व हिअर वी हॅव 2 सर्कल्स which is not concentric.
इथं 2 सर्कल आहेत जे कॉन्सन्ट्रिक नाहीत. कॉन्सन्ट्रिक म्हणजे सेम सेंटर. सेम हा, सेंटर. दोन्ही सर्कलचा सेंटर सेम नाही, ते एकमेकापासून थोडेसे काय आहेत, लांब आहेत. ओके, हे पर्पजफुली केलेलं आहे. तर याच्यामधलं हे जे केसिंग आहे, हे स्टेशनरी आहे. केसिंग दिसतंय, कर्सर दिसतोय का बघा? येस सर. हा, हे केसिंग आहे. हे केसिंग स्टेशनरी आहे. याच्यामध्ये ही दुसरी एक सर्क्युलर किंवा सिलेंड्रिकल म्हणून आपण. सिलेंड्रिकल आणि सर्कल समजतो का फरक तुम्हाला? हो सर. हा, हो, सिलेंडर म्हणजे ज्याला कसं आहे, सर्कल म्हणजे फक्त सर्क्युलर झालं, म्हणजे आपल्या गाडीचं टायर सर्क्युलर आहे. ओके, सिलेंड्रिकल म्हणजे पाईपचा तुकडा. एखादी पीव्हीसी पाईप घेतली आणि त्याची एक फुटभर घेतला आणि जर कट केला तर ती जी पाईप आहे ती सिलेंड्रिकल असते. आलं लक्षात? हा, तर तसं हे केसिंग आणि ही आतमध्ये असणारी प्लेट थोडीशी सिलेंड्रिकल असते. ओके, आता याच्यामध्ये हे कन्स्ट्रक्शन पार्ट सांगतो बरं का, अजून वर्किंग सांगत नाही मी. ओके, याला 2 इनलेट आणि याला 2 पोर्ट आहेत. पोर्ट म्हणजे ओपनिंग किंवा क्लोजिंग असे 2 पोर्ट आहेत. या बाजूला एक आहे आणि इथं या बाजूला एक आहे. ओके, त्याच्यानंतर ही जी इसेंट्रिक बसवलेली ही जी सिलेंडर आहे याला स्लॉट्स आहेत. इथं मॅन्युफॅक्चर करताना याला काय केले आहेत, असे स्लॉट तयार केले आहेत, म्हणजे इथं खड्डे आहेत असे थोडक्यात. ओके, तिथलं मटेरियल काढून घेतलेलं आहे त्याचं प्रत्येक ठिकाणीचं. आणि काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्प्रिंग बसवलेले आहे आणि त्या स्प्रिंग वरती ही एक प्लेट बसवलेली आहे. ओके, ही मेटॅलिक प्लेट आहे. ही अशा 4 प्लेट आहेत. या डायग्राम मध्ये आपल्या 4 प्लेट आहेत. ऍक्च्युअली वर्किंग मध्ये याच्यापेक्षा जास्त प्लेट असू शकतात. ओके, तर आता बघा हे कन्स्ट्रक्शन समजलं तुम्हाला? कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये हो सर. हा, याच्यामध्ये स्प्रिंग का बसवलेलं आहे बघा. स्प्रिंग याच्यासाठी बसवलेले आहे की हे जे केसिंग आहे याच्यामध्ये, आणि ही व्हेन आहे, याला आपण व्हेन म्हणतो बरं का. हे जे मेटॅलिक स्ट्रिप्स आहेत त्याला आपण व्हेन्स म्हणतो. तर या व्हेन आणि केसिंग मधला जो कॉन्टॅक्ट आहे तो टच राहायला पाहिजे प्रत्येक वेळेला, इथं गॅप नाही पडला पाहिजे. त्याच्यासाठी या स्प्रिंग बसवलेल्या असतात. ओके, मग ह्या बाहेर राहण्यासाठी 3 प्रकारचे फोर्स काम करतात. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो. ओके, दुसरं म्हणजे या स्प्रिंग काम करतात आणि तिसरं म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स काम करतो. ओके, तर आता काय होतं बघा, याचं मी वर्किंग सांगतो इन शॉर्ट, एकदम व्यवस्थित. कन्स्ट्रक्शन समजलं तुम्हाला? हा जो शाफ्ट आहे, हा शाफ्ट एका मोटरला कनेक्ट केलेला बाहेरचा. हा पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइस आहे, म्हणजे याला दुसरीकडून पॉवर देण्याची गरज आहे हा रन करण्यासाठी. मग ज्या वेळेला हा रोटेट व्हायला चालू होतो इथून, ओके, सिलेंडर रोटेट झाला की त्याच्याबरोबर ह्या व्हेन सुद्धा काय व्हायला चालू होतात, रोटेट व्हायला चालू होतात. ओके, मग काय होतंय याच्यामध्ये एअर ज्या वेळेला इथून आत येते, when air sucked inside this chamber, okay, we will consider this as chamber 1, this is chamber 2, this is chamber 3 and this is chamber 4. okay, हे 4 चेंबर तयार झाले आहेत. ओके, या 4 चेंबरचं व्हॉल्यूम जे आहे हे याच्या रोटेशन नुसार चेंज होतं. हे रोटेट झालं की त्याचं व्हॉल्यूम चेंज होत जातं. ओके, मग इथं ठराविक अमाऊंट मध्ये इथं आपण एअर ट्रॅप झाली. ओके, ह्या भागामध्ये एवढ्या ह्या व्हेन पासून ते या व्हेन पर्यंत इथं जी एअर ट्रॅप झालेली आहे, हे रोटेट व्हायला लागले की ही एअर काय होणार, हळूहळू त्या दोन्हीच्या मध्ये ट्रॅप झालेली पुढं सरकत जाणार. ह्या व्हेन्स बरोबर, व्हेन सुद्धा रोटेट होणार आहे बरं त्याच्या बरोबर. बऱ्याच मुलांचा प्रश्न असा असतो की सर ही व्हेन स्टेशनरी राहिली आणि मग हे एअर इकडे कशी काय गेली. ओके, जे विचारलेले प्रश्न आहेत ते सांगतो. तर असं काय होत नाही, ह्या रिंग बरोबर, ह्या सिलेंडर बरोबर हे सुद्धा रोटेट होते व्हेन, आणि त्या 2 व्हेन मध्ये ट्रॅप झालेली एअर सुद्धा काय होते, पुढं मूव्ह होते. मग ज्या वेळेला ह्या चेंबर 1 मधून चेंबर 2 कडे झालं, 2 झालं, 2 नंतर 3 मध्ये आल्यानंतर इथलं व्हॉल्यूम आणि ह्या चेंबर मध्ये इथं आल्यानंतर, हे चेंबर आहे इथं आल्यानंतर काय फरक पडतोय का व्हॉल्यूम मध्ये? व्हॉल्यूम डिक्रीज होतोय. हा, व्हॉल्यूम काय होतंय, डिक्रीज होते. व्हॉल्यूम डिक्रीज होते, पण त्याच्यामध्ये असणारी एअर जी आहे ट्रॅपड झालेली, या चेंबर मध्ये ट्रॅप झालेली जी एअर आहे ती जशीच्या तशी राहिली आहे. बरोबर आहे इथं?
हो सर. हा, म्हणजे इथं जी एअर ट्रॅप झालेली होती पहिल्या सुरुवातीला जास्त व्हॉल्यूमसाठी, त्याचं व्हॉल्यूम काय केलं आपण, रिड्यूस करत गेलो. मग व्हॉल्यूम रिड्यूस करत जर गेलो तर तिथं काय जनरेट होईल, प्रेशर. प्रेशर. त्याच्यामध्ये काय जनरेट होईल, प्रेशर जनरेट होईल. आणि ही जी प्रेशराइज्ड एअर आहे ही इथून परत बाहेर घेतली जाते, हाय प्रेशर एअर आउट. इथून ही प्रेशराइज्ड एअर बाहेर घेतली जाते. आणि ही जी प्रोसेस आहे ह्याच्या रोटेशन नुसार प्रत्येक चेंबरमध्ये इथं आल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, परत ते डिक्रीज होत जाणार, डिक्रीज झाल्यानंतर एका ठिकाणी हाय प्रेशरला ते बाहेर काढून घेतलं जाणार. परत ही प्रोसेस कंटिन्युअस चालू राहणार. ओके, त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला हाय प्रेशर मिळतं. रेसिप्रोकेटिंग पंप आणि याच्यामध्ये काय फरक आहे, तर रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये आपल्याला कमी डिस्चार्ज मिळतो, पण हाय प्रेशर डिस्चार्ज आपण क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये आपण प्रेशर क्रिएट करू शकतो, पण रेसिप्रोकेटिंग पंप एवढा क्रिएट करू शकत नाही. पण याचा फायदा असा आहे की हा कंटिन्युअस डिस्चार्ज देतो, प्रेशराइज्ड एअर आपल्याला कंटिन्युअस देतो, त्याच्यामुळे त्याला स्टोअर करण्याची गरज पडत नाही. ओके, स्टोअर केलं तरी चालतंय, पण गरज पडत नाही. जिथं पाहिजे तिथं आपण डायरेक्टली यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा चालू केला की डायरेक्ट आपण भरू शकतो हवा, त्याला स्टोअर करून ठेवायची गरज नाही. स्टोअर केला तरी काही अडचण येत नाही. ओके, हे समजलं तुम्हाला कन्स्ट्रक्शन. कोणाला काही शंका असेल तर विचारा. वी हॅव अगेन 6 minutes हिअर. सर ते स्लाइडचे स्क्रीनशॉट घ्यायचे, ते राहून जातं. स्लाइडचे स्क्रीनशॉट राहिले का, घेता का काढून पहिल्यापासून, देऊ का? हो. हा, ठीक आहे. फक्त काय करा, पटापट मी एका सेकंदामध्ये बदलत जाईन. तुम्ही त्याची स्क्रीनशॉट काढून घ्या. मी सिलेबस पासून चालू करतो. आणि ह्या स्क्रीनशॉट ज्या काढताय तुम्ही त्या तुमच्या नोटबुक वरती लिहायच्या आहेत तुम्हाला. ओके, नाव स्टार्टिंग, इथं स्टार्ट करा. सिलेबस आलाय का तुमच्या समोर का नाही अजून? ओके, टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस सिलेबस. घेतला? हा. नाव दिस वन, याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला सर. घेतला. पुढं याचा घ्या. हा. यस सर. याचा काही गरज नाही, घेता याचा तर घेऊन सर टाका. नको. बरं, ठीक आहे. हा, याचा घ्या. हा खूप महत्वाचा बरं का, याचा घ्या. यस सर. ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे व्यवस्थित. मी परत विचार वही दाखवायची असेल व्हिडिओ ऑन करून, याची पण काही गरज नाही. नाव दिस वन, याचा घ्या. घेतला. याचा घ्या. घेतला सर. घेतला सर. पुढं. हा, नेक्स्ट आहे. घ्या. 1 2 3 3 5 5 सेकंद थांबतो, पुढे जातो. नेक्स्ट. ಎಷ್ಟು ಒಂದಕ್ಕೆ 200-300 ರೂಪಾಯಿ ಬರ್ತವೆ. नेक्स्ट. नेक्स्ट. ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे बरं का. मी कोणाची पण विचारणं दाखवायचं त्यावेळेला डायग्राम काढली. येस. काही गरज नाही.
अरे म्यूट करा, ते आवाज कोणाचा यायला लागला. भांडणं मिटवा दे. नेक्स्ट. सर हे सगळं ऍज इट इज लिहायचंय का? हा, हे ऍज इट इज लिहा. हे एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे आपल्याला. नोट्स मध्ये याच्यापेक्षा जास्त असेल एखाद्या वेळेस, पण एवढं सफिशियंट होईल तेवढ्या मार्कांसाठी. सर तुम्ही पण नोट्स देणार आहे का? कुठल्या पीडीएफच्या का? हा, हे लिहायचं आहे तुम्हाला. पीडीएफच्या नोट्स तुमच्या रेफरन्स साठी देईन परत मी लिंक. हँड रायटिंग मधल्या? हँड रायटिंग मधल्या नाही, डायरेक्ट हे केलेलं देईन मी तुम्हाला. हँड रायटिंग मध्ये पण आहेत माझ्याकडं, पण त्याची काही गरज पडणार नाही. दुसऱ्या पण आहेत माझ्याकडे. चालतंय, ठीक आहे. मटेरियल भरपूर आहे आपल्याकडे, त्याची काही काळजी करू नका. पण हे जे आहे हे तुम्हाला थोडक्यात तुम्हाला जे लिहायचं आहे एक्झाम मध्ये त्याच्या टाईप मध्ये आहे थोडक्यात. काय अडचण नाही याच्यामध्ये पाहिजे तर परत ऑफलाईन आल्यानंतर आपण बघूया काय ऍड करायचं असेल तर करू अजून. पण हे तोपर्यंत तुमच्या नोटबुक मध्ये ठेवा किंवा बीएमईचं काय तुम्ही शिकला वगैरे तुम्हाला माहित असावं. हा सर. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. सर टाइम संपन. हा चाललाय, मी घेतो ना तुमची. काय राहिलेलं पुढे घेऊ अजून, तेवढं काय काळजी करू नका. आपण आता सेमिस्टर वर एकत्रच आहे. यू आर माय फ्रेंड नाव फॉर दिस सेमिस्टर. फक्त दोस्त आहे म्हणून खांद्यावर हात टाकायचा नाही. Okay, I have taken your attendance. Classification. This diagram is important. Take screenshot of this. घेतला सगळ्यांनी? चला पुढे. This is the message काय लागली? मीटिंग आपली क्लोज होईल कोणत्याही क्षणी आता. सो